बघा मित्रांनो, आता गाडीच्या लुकवरून तर तुम्हाला लक्षात येत असेल की गाडी कोणती आहे. तर या गाडीचं काम चालू आहे आता रेडिएटर क्लिनिंगचं. तर काहींच्या लक्षात येत नसतं रेडिएटर कसं खोलायचं असतं काय होतं. तर मग आता तुम्हाला थिअरी सांगतो की रेडिएटर खोलायचं कसं आणि कोणत्या पद्धतीने खोलायचं. तर याच्यासाठी मी तुम्हाला एकदम शॉर्टकट थिअरी सांगतो आणि शॉर्टकट पद्धतीने कसं खोलायचं तेही सांगतो. एखाद्या वेळेस काय होतं की काहींच्या लक्षात येत नाही की कोणत्या पद्धतीने आपण रेडिएटर वगैरे ओपन करायचं. म्हणजे काय होते एखाद्या वेळेस की महिंद्रा झायलो ही गाडीच्या नावावरून तर तुम्हाला लक्षातच येत असेल की गाडी कोणती आहे. तर ही महिंद्रा झायलो आहे. तर त्याचं आपण रेडिएटर ओपन केलं आहे. हे बघा मित्रांनो, रेडिएटर ओपन केली. ही फक्त ए सीची जाळी आहे. हे समोरून जर बघितलं ना तर ही ए सीची जाळी आहे, हे रेडिएटर आहे. याचे काय करायचे की हे जे कवर असतं ह्या कवरला लॉक असतात. हे लॉक रेडिएटरच्या लॉकमध्ये हे फिक्स असतं. याला फक्त पुश करायचं असतं. हे बघा इथं आहे ना, हे असं पुश केलं का इथं तर ते वरती निघून येतं. फक्त वरती ओढायचं काम असतं. आणि हे जो रेडिएटरचं जे हे कवर आहे हे कवर पण बाहेर निघतं. पण का बाहेर निघत नाही एखाद्या वेळेस की आपल्याला हे फॅनचे 4 नट असतात. हे नट आपल्याला खोलून घ्यावे लागतात. याच्यावेळी आपण नट बोल्ट ओपन केल्याच्यानंतर आपल्याला इथं भेटतं की रेडिएटरच्या हॅकवरचा होस पाईप आणि हा आउटलेटचा हा खालचा होस पाईप. याच्यामध्ये हा इनलेट आहे, खालचा आउटलेट आहे. आता एवढी बॅड कंडिशन होती रेडिएटरची की मला पण विचार डोक्यात येत होतं की एवढ्या दिवसापासून ही सर्व्हिसिंगच केलेली नाही. तर मग आपण आता रेडिएटरकडे बघूया. रेडिएटरची कंडिशन खूप पद्धतीने म्हणजे बऱ्यापैकी खराब आहे. तर आपण रेडिएटरकडे बघू. रेडिएटरची कंडिशन बघू आपण. आता इकडं आपण वॉशिंगसाठी नेलं आहे. आपण त्याला आता क्लीन वगैरे करू प्रॉपर पद्धतीने. हे बघा हे कशाचं आहे इथं लक्षातच येईल तुमच्या. हे आहे रेडिएटर. त्याच्या आधी मी ही थोडंसं काढून याच्यावरती पण ठेवलं होतं. हा आहे एक मातीचा गोळा याच्यातून निघालेला. मी पण ते कशातून काढलं याच्यातूनच काढलं. हे बघा आता विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. जर रेडिएटर जर एवढं जर चोकअप असेल पूर्ण जाम असेल तर याचं वॉटर सर्क्युलेशन होईल का. तर ह्या गोष्टीसाठी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला सांगा की एवढं चोकअप राहिल्यावर वॉटर सर्क्युलेशन प्रॉपर होईल का गाडीचा, हीट होईल का नाही होईल. मला याच्यासाठी पण तुम्ही कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये मला सांगून द्या की कोणत्या पद्धतीने आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने रेडिएटर ओपन करत असतात आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत. तर याच्यासाठी पण मला तुम्ही तुमचंवालं कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा की जेणेकरून अजून नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवतं राहीलच. तर याच्या आधी आता आपण बघूया हे रेडिएटरची कॅप आहे. आपण आता त्याला इथून क्लीन वगैरे करायची प्रोसेस आपण स्टार्टअप करू. तर आता हे पूर्णपणे हे महिंद्रा झायलोच आहे. हे बघा इकडं तुम्हाला जर दिसेलच हे आहे महिंद्रा झायलो. तर या महिंद्रा झायलोचं काम चालू आहे आणि हे आहे महिंद्रा झायलोचंच हे रेडिएटर. तर हे पद्धतीने पूर्णपैकी रेड झालं आहे. आता आपण याच्यातच बघू की आता या माझ्या बोटाला लागलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं जर आपण जर ओलं जर केलं पाणीमध्ये हा कलर बघायचा मित्रांनो. पूर्ण चिखलासारखा कलर आहे आणि अगदी चिकट आहे. कसं आहे अगदी चिकट. बघितलं किती माती आहे. तर ह्या पद्धतीने जर एवढं रेडिएटर जर चोकअप असेल तर ती गाडी एचपर्यंत जाणारच आहे, हायपर्यंत जाणारच आहे, ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम दाखवणारच आहे. आपल्याला वाटलं आहे की लिकेज तर नाही आहे पण मग असं आहे. आणि एखाद्या वेळेस काय होतं की जेव्हा आपण इथून जर पाणी वगैरे टाकत असतो तर तेव्हा आपल्याला पाणी हे क्लीन दिसतं. पण तसं नाही करायचं मित्रांनो. एखाद्या वेळेस आपल्याला पाणी जरी क्लीन दिसलं तर आपलं वॉटर सर्क्युलेशन प्रॉपर होतं आहे का हे बघण्याचं काम आपलं आहे. कारण की कस्टमरला हे कळत नसतं. तर आपण मेकॅनिक आहोत, आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. तर आता यातला आपण रेडिएटर क्लिनिंग वगैरे बघू. क्लिनिंग केल्याच्यानंतर आपण हे एक लास्टचा एक व्हिडिओ बघू फिटिंग करताना. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना तर मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ तेही लिहा. आणि असंच अजून मला काही अडचण असेल किंवा मी काही चुकलो असेल व्हिडिओ काढताना किंवा माझ्या या एक्सपिरियन्समध्ये तर मग मला तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा. आणि अजून जर तुम्हाला जर काही गोष्टीमध्ये किंवा एखाद्या अजून नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर वाटत असेल की नवीन एखादा अजून ज्या गोष्टीमध्ये अडकत असेल त्या गोष्टीचा व्हिडिओ जर लागत असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्यासाठी नवीन त्या गोष्टीसाठी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला या चॅनलवरती
अपलोड करेल. धन्यवाद मित्रांनो.